वहिनी, तुम्ही खूप करता माझ्यासाठी. आता संकोच वाटतो. हे असं असतं तुमचं. आपली माणसं म्हणता आणि संकोचही करता. आता काही बोलायचं नाही. आधी सूप घ्या बरं, थंड होईल. हे बघा, आले दोघे. बरं झालं बाई आदित्य आलात ते. आता तुम्हीच बघा काय ते. हे काय? ही बॅग कोणी आणली? अण्णांनी स्वतः आणून ठेवलीये. त्यांना कंटाळा आलाय आमचा. अहो, असं काही नाही हो, खरंच नाही. असंच असतं आदिती. आपली माणसं असं म्हणून लोक उपकाराची भाषा करतात बर का. त्यांना संकोचही वाटतो. म्हणून मग घाईघाईनी अशी बॅग भरून निघतात. नशीब हे नाहीयेत. त्यांनी तर बजावूनच ठेवलंय एवढ्यात त्यांना पाठवू नका म्हणून. काकू, काका गेलेत कुठं? अरे, कुलकर्णी भाऊजींच्या फार्म हाऊसवर गेलेत. म्हणजे जाणार नव्हते ते, पण भाऊजींनी अगदी गळस घातली खूप. त्यांची आई असते तिथे, 90 वर्षाची आहे. तिलाही भेटणं होईल म्हणून गेले ते. तसं अण्णांना विचारलं तर तेही जा म्हणाले. अगदी यांच्याकडून शिकलेत बरं का बोलायला. म्हणतात कसे, तुम्ही जर गेला नाहीत तर मी आत्ताच्या आत्ता विरारला जाईन म्हणून. वहिनींचा फोन. अगं मग तिला विचार कधी पोहोचतायत ते. हा वहिनी बोला. अगं काय हे, किती वेळ फोन उचलायला. ए ऐक ना, आम्ही आलो बरं का. कधी आलात? हे काय आत्ताच तर येतोय. आल्या आल्या आधी तुला फोन केला. तुला सांगू का, तिकडे काश्मीरला अण्णांची इतकी आठवण येत होती ना, त्यांचीच काळजी वाटत होती ग. असं वाटत होतं ट्रिप सोडावी आणि परत यावं. आणि नंतर मी विचार केला ग, म्हणजे अण्णांची सगळ्यात आवडती आणि लाडकी सून तूच ग. तुझ्याजवळच आहेत अण्णा, तर मग काय काळजी करण्याचं कारणच नाही. कसे आहेत अण्णा? बरेत ते. हे अण्णांची तब्येत कशी आहे ग? नाही म्हणजे त्यांचं चेकअप वगैरे करायचं राहिलं होतं ना. बरे आहेत ना ते? काय म्हणाले डॉक्टर? वहिनी, ठीक आहेत म्हणाले डॉक्टर. मग म्हणणारच. तुला माहितीये, काश्मीरला असं जाईपर्यंत त्यांची काळजी घेत होते मी पण काय बोलत बसली आहे. प्रवासाने इतकं दमायला झालंय ना ग. आणि घराचा अवतार बघशील ना तू अदिती, म्हणजे खरं सांगते, तू असतीस ना इथे तर झाडू घेऊन आधी घर झाडायला लागली असतीस. अदिती, तिला उद्या सकाळी येतो म्हणून सांग. अगं अदिती, हा, म्हणजे आता 4 दिवस ना जरा चिनूला घेऊन आईकडे जाईन म्हणते. हा म्हणजे रविवारी पण मी तिच्याकडेच राहणार आहे. काश्मीरहून एवढा प्रवास म्हणजे खूप दमायला झाला, म्हणजे आराम करीन असं म्हणते मी. हा चालेल ना तुला? नाही म्हणजे अण्णा तिथे तुझ्याकडे खुश असतीलच म्हणा. त्यांना काय सांग माहिती का, म्हणजे एक 8-10 दिवस, अजून 8-10 दिवस आनंदाने तिथे राहा. हा, आमची काही हरकत नाही. मग नंतर त्या पुढच्या आठवड्यात, नंतर रविवारी कधीतरी वेळ मिळेल ना, तसं येऊन त्यांना घेऊन जाऊ. हा, हो ना, आम्हालाही आवडेल अण्णांनी इथे काही दिवस राहिलेलं आमच्या सोबत. आणि आम्हाला जसं जमेल तसं आम्ही येऊन सोडू त्यांना. हो का? अरे वा, तुम्हीच घेऊन येणार म्हटल्यावर मग काय प्रश्नच संपला.
बरं आता मग मी फोन ठेवते. हे म्हणजे सगळं मला एकटीलाच आवरायचं ना, आणि माझ्याशिवाय कोण करणार ना या घरात. आणि आईला फोन करायचा आहे, तो पण मलाच करायला लागणार आहे. म्हणजे तिला कळवायचं आहे ना गो, मी तिच्याकडे येणार आहे ते. चल ठेवते मी. हा हो. अगं अदिती, उद्या मला विरारला नेऊन सोडता आहात ना? मग असं काय सांगितलं शोभाला? अण्णा, माझी इच्छा आहे तुम्ही या घरी अजून राहावं अशी. कारण एकदा तुम्ही विरारला गेलात की परत कधी याल काहीच सांगता येणार नाही ना. अहो, हक्काने एवढं सून सांगतेय, लेकही आग्रह करतोय, तर राहा ना. अहो पण वहिनी, मी काहीही ऐकणार नाहीये. जय, बघत काय बसलायस? ती बॅग आत नेऊन ठेव बरं. हो अण्णा, तुम्ही इथेच राहताय. औषध दिलं अण्णा ना? हो. जय, बरं झालं ना? अण्णा अजून काही दिवस आपल्यासोबत राहणार आहेत. आपल्याला त्यांची काळजी घेता येईल आणि त्यांनाही बरं वाटेल. अरे ती वहिनी काय म्हणत होती फोनवर? काय नाही, ट्रिप छान झाली सांगत होत्या त्या. काळजी वाटत होती. विचारत होत्या अण्णांचं चेकअप केलं का. आदिती, अण्णांना इतक्यात घरी घेऊन येऊ नका असं म्हणत होती ना वहिनी? जय, अरे काहीतरी अडचण असेल ना त्यांची. आणि आजच आलेत ते. घर आवरायचं असेल त्यांना. अरे ती अजून किती सांभाळून घेणार आहेस तू सगळ्यांना? ती माणसं आपली आहेत आणि अण्णांसाठी आपल्याला हे करावंच लागेल. अण्णांचा चेहरा बघितलास? आज घरी जायचं नाही म्हणून चेहरा उतरला होता त्याचा. पण जेव्हा तू त्यांना हक्काने इथे राहा असं म्हटलंस, तेव्हा त्यांच्या डोळ्यातली चमक पाहिलीस तू? आपला मुलगा आपल्याला हक्काने राहा असं सांगतोय, हे ऐकल्यावर किती खुश झाले होते ते. तिथे मी ज्या हक्काने त्यांना इथे राहा म्हणून सांगितलं ते घर माझ्या हक्काचं नाहीये. पण तूच मला सांगत होतीस ना अण्णांना त्यांच्या मुलाच्या हक्काच्या घरात जायचंय म्हणून. अरे ती माझं ना एक स्वप्न आहे. आपल्या चाळीच्या ठिकाणी एक मोठं टॉवर होतं. त्या टॉवर मध्ये स्वतःच्या हक्काचं घर घ्यायचंय मला. हे सगळं तू नक्की करशील, सगळं मिळवशील. पण जय, त्याआधी आपल्याला आपली प्रायोरिटी लक्षात घ्यायला हवी ना. आणि आत्ता आपली प्रायोरिटी आहे अण्णांची बायपास. लवकरात लवकर आपल्याला ती करून घ्यायला हवी. आणि तुझ्या सगळ्या स्वप्नात मी आहे ना तुझ्या सोबत. का काळजी करतोयस तू? फक्त एक कर, अण्णांना येणाऱ्या अडचणींची कधीही चाहूल लागू देऊ नकोस. सगळं व्यवस्थित होईल. सगळं व्यवस्थित होईल. आदिती, आपल्या आसपास हे जे काही घडतंय त्याच्यावर कधी कधी विश्वासच बसत नाही. म्हणजे बघ ना, एखादा प्रॉब्लेम क्रिएट होतो
आणि मग एक आशा सगळं व्यवस्थित होईल या वाक्याशी बांधली जाते. आणि पुढच्या क्षणी सगळं व्यवस्थित झालेलं असतं. म्हणजे अण्णा उद्या जायचं होतं, ते आता अजून काही दिवस आपल्याकडेच राहणार आहेत. अरविंद काकांची नोकरी जायची होती ती पण राहिली, त्यांनाही काही दिवसांची मुदत मिळाली. कधी कधी वाटतं हे सगळं खरंच होतं का असं आयुष्यात? पण बघ ना, हे सगळं खरंच घडतंय. म्हणजे गोष्टी बिघडल्यात असं वाटतं आणि सगळं पुन्हा सावरलं जातं जैसे थे. एक अशी अदृश्य शक्ती आहे ज्यावर माझा विश्वास आहे. मग ती शक्ती म्हणजे नंदिनी मॅडमचे देव असतील किंवा आपल्यातला आत्मविश्वास. कुणीतरी आपल्या पाठीशी असतं जय. जय जय चा. हा, थँक्यू. अगं मी जाता जाता घेतला असता ना. नको, ऑलरेडी उशीर झालाय. त्यात तू आवरणार आणि जाऊन चहा घेणार, म्हणजे आताच 15 मिनिटं गेली. सॉरी. सॉरी नाही, पटापट आवर. जाता जाता आपल्याला पुस्तक घ्यायचंय. पुस्तक? अरविंद काकांसाठी. हा, अरे मग तशी बरीच पुस्तकं मिळतील. अरविंद काकांना अकाउंटच्या सॉफ्टवेअर बद्दल माहिती देणारी बरीच पुस्तकं अवेलेबल असतील. मग असंच एखादं चांगलंसं पुस्तक घेऊया जे ते बघून शिकू शकतील. चांगली आयडिया. गुड. या बरं, तू पटापट आवर, मी तोपर्यंत जाऊन टिफिन घेऊन येते. ठीक. गुड मॉर्निंग. हां, गुड मॉर्निंग. आज लवकर आलात का बरं? ते काम आहे खूप. आणि हे काय, लॅपटॉप अगदी जसाच्या तसा घेऊन आलाय परत? हो, तसंच घेऊन आलोय. बघतो काय उपयोग होईल का नाही ते. अरविंद, नंदिनी, जरा खूप काम आहे, पण नंतर बोलू. अरविंद काका, तुम्ही सॉलिड आता? म्हणजे मला कळलं, काल तुम्ही सरांना दाखवून दिलं तुम्ही कम्प्युटर एवढेच फास्ट आहात ते. तरी उशीर झालाच ना. अवघ्या काही सेकंदांचा, तरी देखील एकीकडे कम्प्युटर आणि एकीकडे तुमचं डोकं आणि तुमचे अकाउंट्स मधले स्किल्स. ग्रेट आता तुम्ही. हे पा, आता ना तुम्ही पेपरवर्क थोडंसं कमी करा आणि कम्प्युटरवरती थोडं थोडं काम करायला सुरुवात करा. नाहीतर मी काय म्हणते, तुम्ही एखादा क्लासच का नाही जॉईन करत कम्प्युटरसाठी? कसं आहे माहितीये का काका, माझ्या अंकशास्त्राप्रमाणे हा येणारा काळ आहे ना तुमच्यासाठी थोडासा खडतर आहे, पण स्वतःवर विश्वास ठेवा, सगळं काही नीट होईल. करेक्ट सारिका मॅडम, मला सुद्धा हेच सांगायचं होतं. काका, एक क्लासेसचे पॅम्फलेट्स आहेत. कम्प्युटर शिकण्यासाठी क्लासेस कमी आहेत का काय? पण या वयात आणि वेळ कोणाकडे आहे? वेळ काढायचा. तुम्हाला आमच्या सगळ्यांबरोबर काम करायचं की नाही? हो. आणि काका, माझी एक मैत्रीण IT मध्ये आहे. संडेला किंवा एखाद्या सुट्टीच्या दिवशी तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, शंका असतील, तर तुम्ही तिला ते सांगून सॉल्व्ह करू शकता. आणि काका, मी काय म्हणते, तुम्ही सॉफ्टवेअर शिकायला सुरुवात तर करा.
मग तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते तुम्ही नोट डाऊन करा. सिम्पल. अगं पण काही शंका यायला यातलं काही कळलं तर पाहिजे. मला कम्प्युटर मधलं काहीही कळत नाही. मला तर वाटतं की पण खूप मागे राहिलो होतो. देवा, का असं बोलतायत हे? परमेश्वरा, काय करू रे बाबा? नंदिनी मॅडम, यावर एक उपाय आहे आपल्याकडे. काय रे बाबा? काका कम्प्युटर शिकावे म्हणून तुम्ही नवस करा. अमित, अहो थट्टा करतोय हो. काय ना, आपल्या ऑफिसमध्ये सगळे उदास उदास असतात हो, म्हणून बोललो. माझ्याकडे यावरचं सोल्युशन आहे. कसलं? काका, काय? हे त्या सॉफ्टवेअरचं हँडबुक आहे. यात तुम्हाला त्या सॉफ्टवेअर बद्दल सगळी इन्फॉर्मेशन मिळेल. तुम्ही ती वाचा, मग तुम्ही कम्प्युटर शिकू शकाल. हो खरंच? हो, खूप सोप्या पद्धतीने लिहिलंय त्यात. चला, म्हणजे आता तुम्हाला कुठल्याही क्लासमध्ये बसायचं टेन्शनही नाही. आताच मी कामाला लागतो आणि सगळं शिकून घेतो. नंदिनी, मी हा लॅपटॉप तेव्हाच परत नेईन जेव्हा मी स्वतःहून तो वापरायला लागेल. जय साहेब, तुम्हाला आई साहेबांनी बोलवलंय. हो येतो. नाही काय कदमांच्या भोवती एवढी गर्दी का जमली? हा, अरे अजून 14 दिवस बाकी आहेत. काय तुम्हाला कामं नाही आहेत का कोणाला? नवरे, अशी ऑफिस मध्ये एकच व्यक्ती आहे. कोण आहे ती सांगू का? हे अति होतं या. मला खूप कामं असतात. अशी टिंगल केलेली मला चालणार नाही. मी हे सगळं सरांच्या कानावर घालीन. पण तुम्ही एवढे का वैतागताय? अमितनी तुमचं नाव घेतलं का? मैं कम है ना? हा, ये जय, ये बस बस. एडीएम कडून मेल आलाय. तुलाही सीसी केलंय, वाचलास? हो. बघ, म्हणजे आधी दाभोळकर आपल्याकडे परत येतील की नाही अशी भीती वाटत होती तुला, आणि आता महिन्या दीड महिन्यातच त्यांच्यासाठी आपल्याला टूर अरेंज करायची आहे. हो हो. मी वाचलं, मेल मध्ये मेन्शन केलंय त्यांनी तसं. टेलर मेड टूर करायच्या. अधिक जबाबदारी आहे आता जय, कारण दाभोळकरांचे काही इनपुट असतील ते स्वतः याच्यात इन्व्हॉल्व्ह होणार आहेत ना. हो, पण ते स्वतः कधीच या सगळ्यात इन्व्हॉल्व्ह होत नाहीत. म्हणजे त्यांचा पीए हे सगळं बघतो असं मी ऐकलंय. तू ऐकलेस ते खरं आहे, पण मी जे सांगते ते सुद्धा खरं आहे. कारण आता यापुढे देव टूर्सच्या सगळ्या प्लॅनिंग मध्ये ते स्वतः इन्व्हॉल्व्ह होणार आहेत. तेव्हा ज्या जिद्दीनं त्यांना आपल्याकडे परत आणलंस ना, त्याच जिद्दीनं पुढच्या कामाला लाग. अरे, दाभोळकरांबरोबर काम करायला तुला मिळतंय, दॅट्स व्हेरी गुड. जय, काय झालं? नाही हो, काही नाही. काही नाही कसं? तुझा चेहरा काहीतरी वेगळंच सांगतोय. अरे, टेन्शन घेऊ नकोस. मी तुला सांगते, खरंच तो माणूस खूप चांगला आहे, व्हेरी कोऑपरेटिव्ह. एकदा एखाद्याशी त्यांचं जमलं ना की त्याच्यासाठी काय वाटेल ते करतील. पण जर एखाद्याशी वाकड्यात जायचं त्यांनी ठरवलं, तू कशाला टेन्शन घेतोयस? तू तर एवढं इम्प्रेस केलंयस त्यांना. अजिबात काळजी करू नकोस, तुमच्या दोघांचं छान जमेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, दिलेला शब्द आणि दिलेली वेळ कायम पाळत जा. नक्की हो. ऑल द बेस्ट. सुरू कर काम.
थँक्यू. एक मिनिट जय, बाहेर वातावरण कसं आहे? काय अरे अरविंद कसे आहेत? म्हणजे? अरे काल झालेल्या प्रकाराने खूप अपसेट आहेत ना ते. हां हां, म्हणजे थोडे शांत शांत आहेत, पण होतील हळूहळू नॉर्मल. खूप सेन्सिटिव्ह आहेत ते. वेळ लागेल थोडा त्यांना नॉर्मल व्हायला. पण आता 15 दिवसांची मुदत मिळाली आहे ना, काहीतरी होईल.